प्रकरण 5. तौलनिक धर्मविज्ञानदृष्ट्या मुसलमानांतील पंथोपपंथांचा परिचय. पूर्वार्ध. सध्या हिंदू धर्मात घुसलेल्या जन्मजात जातीभेद, अस्पृश्यता इत्यादी रूढींकडे बोट दाखवून मुसलमानी प्रचारक भोळ्या भाबड्या हिंदूंना सांगत सुटले आहेत की तुम्ही मुसलमान व्हा, आमच्यात जातीभेद पंथभेद नाही. आमचा धर्मग्रंथ एक, पैगंबर एक, पंथ एक. आमच्या धर्मात सारा मुसलमान एक समान, उच्च निचता नाही. हे मुस्लिम मौलवींचे वाग्जाल किती अतथ्य आहे ते दाखविण्यास्तव आम्ही मुस्लिम धर्ममतांची सत्य ती माहिती देणारे 1-2 लेख लिहित आहोत. कोणाच्याही एकाच धर्माचा पक्षपात किंवा पक्षघात करण्याची, अन्याय नि अहितकारक दुर्बुद्धी न धरता सत्य म्हणजे जे आहे त्यांचे यथावत ज्ञान हीच सर्व धर्मांच्या अभ्यासाची न्याय्य नि हितकारक कसोटी समजून ज्याला सर्व धर्मांचा स्वतंत्रपणे अभ्यास करावयाचा असेल त्याने पहिले सूत्र जे शिकले पाहिजे, पहिली अट जी पाळली पाहिजे ती ही की मनुष्यजातीत अगदी अज्ञान युगातील हांटेटांट अदमानी बेटांच्या धर्ममतांपासून तो अत्युच्च वेदांत विचारापर्यंत जी जी धर्ममते प्रचलविली गेली किंवा जात आहेत ती सारीची सारी अखिल मानव ज्ञातीची सामायिक मत्ता आहे. त्या त्या परिस्थितीत मनुष्याच्या हितार्थच सुचलेली तशी ऐहिक नि पारलौकिक कल्याणाची केलेली ती एक एक योजना असल्यामुळे ते यज्ञ अखिल मानव ज्ञातीच्या कृतज्ञ आदरास पात्र आहेत. अशा ममत्वाच्या नि समत्वाच्या सादर भावनेनेच या सर्व धर्ममतांना अभ्यासावे, त्या सर्व धर्मग्रंथांना सन्मानावे. त्या प्रत्येक धर्ममताचं जे जे चिरंतन सत्य असेल ते स्वीकारण्यातच आपणा सर्वांचं हित आहे. जे जे त्या त्या परिस्थितीत सत्य भासले किंवा त्या त्या मानवी संघास त्या काळापुरते हितावह झाले, परंतु आज जे विज्ञानाच्या शोधज्योतींच्या म्हणजे सर्चलाईटच्या झगझगीत प्रकाशात सत्याभास ठरत आहे, आजच्या परिस्थितीत मनुष्यहितास बाधक होत आहे, ते त्यागिण्यातच आपणा सर्वांचे हित आहे. ते त्यागिणे हेच सत्याच्या शोधकांचे आणि मनुष्याच्या उद्धारार्थ झटू इच्छिणाऱ्या प्रामाणिक साधकांचे कर्तव्य आहे, धर्मकर्तव्य आहे. कारण काही झाले तरी जो ऐहिक नि पारलौकिक धारण करतो तो धर्म धारणात धर्म मिथ्याहू. हीच धर्माची व्याख्या त्यातल्या त्यात इतकी सुसंगत नि बुद्धिनिष्ठ आहे की तिला नाकारण्याचे साहस धर्मोन्मादकासही सहसा करवत नाही. अर्थातच कोणत्याही धर्मग्रंथात वा मतात हे अमुक असे आहे म्हणून ते सत्य निकृत्य असलेच पाहिजे अशा अभ्यासू बुद्धीस पहिल्या पावलीच पंगू करून टाकणाऱ्या कोणत्याही प्रतिज्ञेने धर्माधर्माचा तौलनिक अभ्यास करून निघालेला विज्ञानवादी स्वतःच बांधून घेणार नाही. ही प्रतिज्ञा म्हणजेच पूर्वग्रह. वेदांच्या अभ्यासाच्या प्रारंभीच जर वेद ईश्वरकृत यास्तवच अक्षर आणि अक्षर सत्य असलेच पाहिजे, त्यातले कोणतेही अक्षर लटके म्हटले की नरकात पडलासच, ही प्रतिज्ञा स्वीकारली तर अवेस्ता, तौलिद, बायबल, कुराण प्रभृती इतर धर्मग्रंथांना निष्पक्षपाती दृष्टीने अभ्यासिणे शक्यच राहणार नाही. तसेच कुराण हेच ईश्वरकृत यास्तव त्यातील अक्षरेनी अक्षर तेवढे सत्य, त्याला लटके म्हटलेच की मेल्यानंतर पडलासच नरकात, नव्हे इथल्या इथेच तुला ठार करून टाकले पाहिजे अशी प्रतिज्ञा करणे म्हणजे कोटीक्रम नसून निव्वळ लाठीक्रमच होय. जो असे मानील त्यास कुराणेतर ग्रंथ धर्मग्रंथ म्हणून वाचताच येणार नाहीत, अधर्मग्रंथ म्हणूनच काय ते आले तर वाचता येणार. पण तसे पूर्वदूषित ग्रह करून घेणे साफ नाकारिणारा विज्ञानवादी वेद, अवेस्ता, कुराण, पुराण प्रभृती प्रत्येक ग्रंथास निष्पक्षपाती दृष्टीने आणि त्या त्या ग्रंथातील प्रवृत्तीपर निवृत्तीपर लिखाणाने त्या त्या काळी जो मनुष्य जातीची सापेक्ष उन्नती केली असेल ती पारखून ती पुरते कृतज्ञपणेही अभ्यासिणास मोकळा असतो. अरिस्टॉटल, प्लेटो, चाणक्य, ह्यूम, हस्कले, हेकेल, मार्क्स या धर्मवेडाच्या कक्षेत न गवसलेल्या जागतिक ग्रंथांना त्यातील भिन्न मतवादांनी किंवा आज कच्च्या ठरलेल्या भौतिक विधेयांनी
विषण्ण न होता जसे ममत्व बुद्धीने समतोलपणे आणि बुद्धिवादाच्या कसोटीस निर्भयपणे लावीत आपण सारे मानव वाचतो आणि ती मानवजातीची सामायिक संपत्ती समजून त्यांना सन्मानितो. तशाच वैज्ञानिक दृष्टीने जर आपण सारेजण वेद, अवेस्ता, बायबल, कुराण प्रभृती याचे यावत धर्मग्रंथांसही वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दृष्टीनेच काय ते वाचू, तर त्यांच्या तशा तुलनात्मक अभ्यासामुळे त्या त्या ग्रंथातील तात्विक सत्य आणि उपयुक्त आचार स्वीकारण्यास आपण अधिक मनमोकळे तत्पर होऊ. त्या ग्रंथांच्या नावे धर्मवेडाच्या लहरीत ज्या कत्तलीने रक्तपात झाले ते होण्याचा संभव देखील उरणार नाही. जसा विज्ञान ग्रंथास म्हणजे सायंटिफिक वर्क्स वाचताना कितीही मतभेद झाला तरी तुझी विजेची वा रेडियमची उपपत्ती सूत्र नि माझे भिन्न म्हणून आपल्यात रक्तपात होण्याचा प्रसंग सहसा येत नाही. जगातील मिल्टन, होमर, वाल्मिकी, उम्मर प्रभृतींची काव्ये, कांट, स्वेन्सर, कपिल, स्पिनोसा प्रभृतींचे तत्वग्रंथ, इतिहास ग्रंथ, विद्युत प्रकाश, उष्णता प्रभृतीवरील वैज्ञानिक ग्रंथ, यंत्रविद्या, वैद्यक, शिल्पकला, कादंबऱ्या प्रभृती लक्षावधी ग्रंथ जगात कुठेही रचलेले असले तरी साऱ्या जगाची सामायिक संपत्ती म्हणून आपण ममत्वाने नि समत्वाने शांतपणे वाचतो. ते वाचित वाचित अवसानात येऊन लोक वाचनालयात एकमेकांची डोकी अकस्मात सडकू लागले असे सहसा घडत नाही. तसेच हे धर्मग्रंथ, ही 10-5 विशिष्ट पुस्तकेही आपणास का बरे वाचता येऊ नयेत? या 10-5 पुस्तकापायीच प्रत्येकी 10-5 शतके तरी कत्तली नि रक्तपात, शाप आणि शिव्या यांच्या धुमाकुळीत मनुष्य मनुष्याचा इतका भयंकर वैरी होऊन का बरे उठावा? तसे परिणाम झालेच तर अधर्मग्रंथांचे व्हावे, धर्मग्रंथांचे नव्हेत. बुद्धिवादाविरुद्ध आक्षेप या सर्व धर्मग्रंथांना ममत्वाने निसमत्वाने सादर वाचून आपण इतर कोणत्याही विषयावरील ग्रंथसंघांच जसे तर्कशुद्ध बुद्धिवादाने पारखून घेतो, तसेच त्यांच्यातील ज्ञान नि अज्ञान अद्ययावत विज्ञानाच्या कसोटीस लावावे आणि उत्तम ते मानवी सामायिक संपत्ती म्हणून सर्वांनी स्वीकारावे. या आमच्यावरील सूचनेवर एक ठराविक आक्षेप जो शब्दनिष्ठ प्रवृत्तीचा असतो तो हा की पुरुष बुद्धी ही व्यक्तिपरत्वे विभिन्न, अस्थिर, परिवर्तनशील असल्यामुळे मनुष्याला कोणताही ठाम आधार असा तिच्यामागे लागल्याने कधीही सापडणार नाही. पुरुष बुद्धी स्खलनशील पण ईश्वरीय आज्ञा अस्खलनशील, त्रिकालाबाधित. त्यामुळे कोणत्या तरी अशा ईश्वरोक्त ग्रंथास प्रमाण मानल्या वाचून शीड नसलेल्या नि सुकाणू मोडलेल्या तारवाप्रमाणे मनुष्य समाज वाटेल तसा वाऱ्यावरी भरकटू लागतो. चांगल्या वाईटाचे ठाम माप, गर्ववाद तोडून टाकणारे अंतिम प्रमाण असे माणसास सापडणे दुर्घट होते. जर असे एखादे ठाम प्रमाण ईश्वर खरोखरच देता तर ते अतिशय चांगले होते यात शंका नाही. पण वेद, अवेस्ता, कुराण, बायबल हे ईश्वरप्रणीत ग्रंथ आहेत असे मानले तरी वरील आक्षेपांची आपत्ती टळत नाही. हीच तर मुख्य अडचण आहे. कारण ईश्वर निर्मित, अपौरुषेय, ईशप्रेषित म्हणून जे कमीत कमी 50-500 ग्रंथ आज देखील भिन्न संघातील मनुष्यांनी मानलेले आहेत ते अत्यंत परस्पर विरुद्ध विधानांनी भरलेले आहेत. फार काय, त्यातील प्रत्येक ग्रंथ जर काही निर्विवादपणे एक स्वर सांगत असेल तर हेच की तो स्वतः तेवढा ईशप्रेषित परमप्रमाण असून बाकी सारे पाखंड आहेत. बरे, त्यातील एक कोणता तरी ग्रंथ वेद म्हणा, कुराण म्हणा, ईश्वरोक्त समजला तरीही भागत नाही ते नाहीच. कारण हा एकच तेवढा ईश्वरोक्त, बाकी मनुष्यकृत असे ठरवणार कोण? पुरुष बुद्धी. पण ज्या ज्या कोटीक्रमाने ते इतर ईश्वरोक्त नाहीत असे ठरवावे त्या त्या कोटीक्रमांनी तो एकही ईश्वरोक्त नाही असे ठरते. अगदी कोटीक्रम म्हणून सारा हाणून पाडून निव्वळ लाठीक्रमाने जरी एकच कोणचा ग्रंथ मनुष्य जातीवर लादला तो ग्रंथ ईश्वरोक्त, स्वयंप्रमाण, बाकी सर्व झूट असे मानलेच पाहिजे म्हणून अगदी लाठी फरमान सोडले तरीही पुरुष बुद्धी पुन्हा आपले चाळे चालवण्यास नि स्वयंप्रमाण ग्रंथास स्वतःच्या हातचे भावले बनवण्यास सोडित नाही. कारण ग्रंथ जरी एकच ठरविला तरी त्याचे अर्थ अनेक होतात. ती आपत्ती काही केल्या टळत नाही. ती टळती एकाच उपायाने. जर ईश्वर एकच ग्रंथ चहूकडे ईश्वरोक्त म्हणून धाडता आणि त्याचबरोबर त्या ग्रंथातील प्रत्येक अक्षराचा एकच एक अर्थ काय तो मनुष्य मात्रास स्फुरणे अवश्यंभावी करून टाकता, दुसरा अर्थ सुचूच नये
अशी पुरुष बुद्धीही एकसाचीच करता. तर मात्र ईश्वरोक्त ग्रंथ एकच एक सर्वत्र आणि सर्वदा राहू शकता. पण तशी काही एक व्यवस्था ईश्वराने केलेली नाही. त्यामुळे जरी एकच ग्रंथ अहम प्रमाण, स्वयं प्रमाण, ईश्वरोक्त प्रमाण म्हणून मानला, तरीही त्याचा अर्थ करण्याचे काम शेवटी पुरुष बुद्धीलाच करावे लागल्याने ती जितकी भिन्न, अस्थिर, अप्रतिष्ठ, तितकाच तो एकच ग्रंथ अनेकपणा, अस्थिरपणा, विविधपणा पाहून अप्रतिष्ठित अर्थ होऊन बसतो. उदाहरणार्थ वेद प्रथम घेऊ. वेद अपरुषीय आहे, परंतु धर्मजिज्ञासूंना प्रमाणम परमम श्रुतीही असे अगदी प्रामाणिकपणे मानणाऱ्या कोट्यावधी हिंदूंमध्ये नावाला जरी वेद हा एकच धर्मकेंद्र असला, तरी त्याच्या प्रत्येक मंत्रागणिक नि शब्दागणिक अर्थदृष्ट्या अनेक वेद होऊन बसतात. पुरुष बुद्धी वाचून त्यांचा अर्थ लावण्याचे दुसरे साधनच मनुष्यास उपलब्ध नसल्यामुळे जितके पुरुष तितके वेद, तितके पंथ, तितकी भिन्न प्रमाणे होऊन बसायची ती बसतातच. एकाला वेदात पशुयज्ञ आहेसे वाटते, दुसऱ्याला नाहीसे वाटते, तिसऱ्याला विकल्प वाटतो, एकाला मांसासन, जन्मजात अस्पृश्यता, मूर्तिपूजा, केशवपन, वेदांत आहेसे वाटते. त्याच वेदाच्या, त्याच मंत्राच्या आधारे या सर्व आचारप्रथा वेदबाह्य आहेत म्हणून दुसऱ्यास वाटते. फार काय, ईश्वर एक आहे हे वेदांच्या नावे एकपक्ष उच्चस्वरे सांगतो, तर मीमांसकादी पंथ भिन्न पुरुषांपलीकडे वा देवतांपलीकडे ईश्वर असा नाहीच म्हणून सांगतात. संन्यासाची निंदा वेदाधारेच कोणी करतो, तर यदहरेव विरेजेत तदहरेव प्रवैजेत वनादवा गृहादवा असे वेदाधारेच इतर पंथ मानतात. बरे, हे अर्थवैचित्र्य नि हे विरोध कोणी अलबते गलबते सांगतच नाहीत, तर यास्क, कपिल, जैमिनी, शंकर, रामानुजापासून दयानंदांपर्यंत मोठमोठे आचार्य सांगतात. ते सारेच स्थितप्रज्ञ योगी सिद्ध साक्षात्कारी. कोण खरे कोण खोटे कसे निवडणार? निवडल्या वाचूनही कसे राहता येणार? आणि निवड म्हटली की पुरुष बुद्धीनेच होणार. शेवट हाच की यद्यपि वेदग्रंथ अक्षररूपाने एकच राहिला, तरी अर्थरूपाने जितके टीकाभाष्य अर्थकार तितके शतावधी वेद होऊन बसतात. सारांश, पुरुष बुद्धीला बगल देण्यासाठी एक ग्रंथ परमप्रमाणच नव्हे, तर ईश्वरोक्त प्रमाण मानला तरी मनुष्याला शेवटी असा ऐहिक नि पारलौकिक वाटाड्या पुरुष बुद्धी वाचून दुसरा कोणताही सापडणं शक्य नाही. फरक इतकाच होतो की पुरुष बुद्धीने तर्कप्रतिष्ठ वाटते ते घेऊ म्हणून चक्क सांगून इतर ग्रंथांप्रमाणेच वेद, कुराण, बायबलादिक ग्रंथही वाचले आणि पाळले, तर मतभेद झाला तरी तो शिव्याशाप, लाठीकाठी चालण्या इतका विकोपात जाण्याचा फारसा संभव नसतो. वैज्ञानिक ग्रंथ वाचताना आणि परिस्थितीप्रमाणे तिला तोंड देऊन पवित्रे बदलण्याला मनुष्य मोकळा राहतो. पण ईश्वरोक्त वेदांचा मी करतो हाच अर्थ ईश्वरोक्त असे म्हणत नि प्रामाणिकपणे भावित वेद वाचण्याचा आणि आचरणाचा दुराग्रह धरला, तर माझे मत तेच ईश्वराचे असा अत्यंत खोडसाळ अहंकार त्या त्या मनुष्यास धर्मवेडाने झिंगवितो आणि वेदाच्या अर्थाचा मक्ता माझा तुझा नव्हे असे आरडत नि ओरडत मनुष्य मनुष्याचा भयंकर शत्रू होऊन मत देण्याचा शेवट जीव घेण्यात होतो. माझे मत माझ्या मानवी बुद्धीप्रमाणे आहे अशी भावना मनुष्यांना तितकी भयंकर धर्मवेडी केव्हाही करू शकत नाही, की जितकी माझे मत हेच ईश्वराचे मत आहे ही उन्मादावस्था करून टाकते. सर्वसामान्य मनुष्याला लागू असणारे हे सत्य नाकारता येत नाही. परंतु ज्यांना ऐतिहासिक आणि बुद्धिनिष्ठ दृष्टीने या धर्मग्रंथांना अभ्यासावयाचे असते, त्यांना देखील ज्या मंत्रद्रष्ट्या ऋषींचे वा ईसा, मोजेस, महमद प्रभृती लहान मोठ्या शतशः पैगंबरांचे, ईशप्रेषितांचे, संतांचे, साधूंचे त्यांनी दिलेले अंतस्फूर्त संदेश देवाने स्वतःच सांगितलेले आहेत अशी उत्कट निश्चिती होती, त्या थोर पैगंबर, साधू, संत, ऋषी महर्षींशी त्यांच्या व्यक्तिपुरता वाद घालण्याचे मुळीच कारण उरत नाही. त्या थोर विभूतींची तशी ती निष्ठा अगदी प्रामाणिक होती. त्यांना ते स्वतःच देवाचे अवतार वा देवाचे प्रेषित पैगाम आणणारे असे जे वाटले, ते त्यांच्यापुरते तरी नितांत सत्यच होते. वरपांगी ढोंग नव्हते हे मानूनही आम्हा विज्ञाननिष्ठ अभ्यासूंना ते धर्मग्रंथ शब्दनिष्ठ दृष्टीने न वाचता आमच्यापुरते निव्वळ मनुष्यकृत ग्रंथ वाचावे, तसे तर्काच्या कोसवटीत धरून वाचण्याचे बुद्धिस्वातंत्र्य
उपभोगण्याचा अधिकार सांगता येतो. ते बुद्धी स्वातंत्र्य आम्ही सांगून सवरून उपभोगू इच्छितो. पुरुष बुद्धीनेच या धर्मग्रंथांना अभ्यासिणे शक्य आहे, असे स्पष्टपणे म्हणतो. पण या ग्रंथांना ईशप्रेषित वा अपौरुषीय मानणारे लोक त्यांचा अर्थ लावताना अवश्यपणे न सांगता पण समजून उमजून पुरुष बुद्धीसच शेवटी शरण रिघतात, एवढाच काय तो फरक. ग्रंथच मनुष्यकृत समजून पुरुष बुद्धीच्या स्वच्छ उपनेत्राने वाचला काय, किंवा ग्रंथाचे शब्द ईश्वरोक्त समजून त्यांचा अर्थ तेवढा त्याच पुरुष बुद्धीच्या मळकट उपनेत्राने वाचला काय, परिणाम एकच होतो. वेद जरी शब्दापुरता एकच राहिला तरी अर्थानुरोधे वास्तविकपणे जितके आचार्य, भाष्यकार, स्मृतिकार, वाचक तितके विभिन्न वेद होऊन बसतात. ही झाली वेदांची गोष्ट, पण ही गोष्ट एका वेदाचीच नाही. मनुष्यात आजवर जे जे ईश्वरीय ग्रंथ म्हणून प्रख्यातले गेले आहेत वा जातील, त्या साऱ्यांची ही गती झालीच पाहिजे. तर्कतः ते अपरिहार्य आहे, वस्तुतः ते घडलेले आहे. त्याचे दुसरे प्रत्यंतर म्हणून या लेखात पवित्र कुराण, कुराण शरीफ याच प्रख्यात ग्रंथाचा वा प्रकरणींचा इतिहास पाहू. वेदातून शतावधी पंथोपपंथ निर्मून त्या प्रत्येकाचा वेदाचा भिन्न अर्थ कसा व्यवहारात शतवधी वेदग्रंथ निर्मित्या झाला, ती कहाणी आपल्याला आपल्या घरचीच असल्यामुळे पुष्कळच परिचयाची आहे. पवित्र बायबल या वेदासारख्याच अपौरुषीय ईश्वरप्रेषित म्हणून सन्मानिलेल्या ग्रंथाचीही शब्दशः जरी एकच बायबल असले तरी अर्थशः शतावधी बायबले कशी होऊन पडली, तेही युरोपच्या इतिहासाचा बराच परिचय असणाऱ्या आमच्या सुशिक्षित वर्गास अंधुकपणे तरी माहिती आहे. पण आमच्या शेकडा 99 हिंदूंना आणि हिंदुस्थानातील लक्षावधी मुसलमानांना हे नक्की ठाऊक नाही की ईश्वरोक्त म्हणून सन्मानिलेल्या मनुष्य जातीतील आणखी एका प्रख्यात आणि सुप्रतिष्ठित ग्रंथाची, कुराण शरीफचीही तीच गत झालेली आहे. कुराण शरीफ शब्दशः जरी एकच ग्रंथ असला तरीही भिन्न भिन्न संप्रदाय त्याच्यातील वाक्यावाक्यांचा आणि मतितार्थांचा जो भिन्नच नव्हे तर अन्योन्य विरोधी अर्थ पुरुषबुद्धीच्या अपरिहार्य दृष्टीने करीत आले, त्यामुळे अर्थशः शतावधी भिन्न कुराणे होऊन बसली आहेत. त्या भिन्नार्थवादी पंथोपपंथातील कोणाचा अर्थ खरा, हा प्रश्न आमच्यापुढे इथे नाही. त्यांच्यातील काही प्रमुख पंथांच्या मते एकाच कुराणीय विधेयाचे किती विभिन्न अर्थ केले गेले आहेत, ती निव्वळ वस्तुस्थिती आहे तशी स्थालीपुलक न्यायाने दाखविणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. ती माहिती देताना अगदी पहिल्या प्रतीच्या प्रमाणभूत ग्रंथकारांचाच आधार घेतलेला आहे. इंग्लिशमध्ये कुराणाचे अधिकृत भाषांतर करणारे जॉर्ज सेल, कुराणाचे मराठी भाषांतरकार युरोपास पटेल अशा नव्या दृष्टीने कुराणाचा अर्थ लावून अगदी इंग्लिशमध्ये त्यास भाषांतरणारे इंग्लंडमधील प्रख्यात मुसलमानी प्रचारक डॉक्टर महम्मद साहेब, मुसलमानी संस्कृतीचे मानी आणि प्रगाढ अभ्यासक जस्टिस अमीर अल्ली प्रभृती नामांकित मुसलमानी धर्म, इतिहास आणि संस्कृती यावरील लेखक वर्गांच्या ग्रंथांचे आम्हास अनेक वर्ष अध्ययन जे घडले, त्याच्याच आधारावर खालील माहितीचा शब्दनिशब्द अवलंबेल अशी सावधानता आम्ही बाळगली आहे. हवे त्यास ती माहिती पडताळून पाहता यावी, यास्तव प्रथमच आधारांचा हा सर्वसामान्य उल्लेख करून ठेवतो. माहिती जशीच्या तशी देताना आमच्या स्वतःच्या टिकटिप्पणी देणेच तर अशा कंसात देऊ. पवित्र कुराणाची थोडी रूपरेखा. कुराण शब्दाचा अर्थ पढण्याचे पाठ्य असा किंवा संचय असा आहे. वेळोवेळी ईश्वराकडून पाठ्य म्हणून महम्मद साहेबास जे संदेश आले ते त्रुटीत संदेश ज्यात एकत्र केले तो संचय, संग्रह म्हणजे कुराण. पैगंबर म्हणजे पैगाम कंसात संदेश आणणारा, ईश्वरीय संदेश आणणारा, ईशप्रेषित. कुराणाचे अध्याय 114 आहेत. त्यांस सूरा म्हणतात. प्रत्येक अध्यायात जे श्लोक असतात त्याला आयत म्हणतात. कुराणाच्या निरनिराळ्या 7 मूळ प्रती तरी प्रख्यात होत्या. 2 मदिनापंथी, 3री मक्कापंथी, 4थी कुफा येथे प्रचिलेली, 5वी बास्त्रा येथे सन्मानिलेली, 6वी सिरियातील, 7वी सर्वसाधारणतः प्रचलित. या प्रतीतील श्लोकसंख्या विभिन्न आहे. एकीत 6000 श्लोक तर एकीत 6236. ज्यू लोकांप्रमाणेच मुसलमानांनीही
कुराणातील शब्द 77,639, अक्षरे 3,23,015 अशी मोजून ठेवली आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक अक्षर कुराणात किती वेळा आले तेही मोजलेले आहे. अर्थातच या सर्व संख्या विवादास्पद समजणारेही आचार्य आहेतच. कुराणाच्या काही अध्यायांच्या आरंभी रूढ अर्थ नसलेली नुसती 2-4 अक्षरे असतात. यांच्या हेतूविषयी जीव लोकांच्या धर्मग्रंथांप्रमाणेच मुसलमानी धर्मशास्त्री मतभेदाच्या जाळ्यात सापडलेले आहेत. काही म्हणतात या अक्षरांचा अर्थ एका ईश्वरासच माहीत किंवा मोहम्मद पैगंबरास. इतर ते न मानता त्यांचा यथामती अर्थ करतात. प्रत्येकजण आपलाच अर्थ खरा ईश्वरी अर्थ मानतो. उदाहरणार्थ काही अध्यायांच्या आरंभी अ, ल, म ही 3 अक्षरे येतात. काही आचार्य म्हणतात यांचा अर्थ मनुष्यांनी करूच नये. एक ईश्वर की पैगंबर तो जाणतो. दुसरा पंथ म्हणतो छट, अर्थ केलाच पाहिजे आणि तो हाच की अल्लाह लतीफ मजीद. या शब्दांची ती 3 आद्याक्षरे असून अर्थ आहे ईश्वर कृपाळू आणि गौरवार्ह आहे. तिसरे म्हणतात ती आद्याक्षरे अनालिमिनी हे वाक्य सुचवतात, ज्याचा अर्थ मला आणि माझ्यापासून कंसात सर्व पूर्णानी शुभ प्रभवते. चौथे म्हणतात ते वाक्य अना अल्ला आलम नि तो अर्थ सर्वत्र ईश्वर तो मी हाच आहे. पाचवे म्हणतात ती सारी आद्याक्षरेच नव्हेत. अल्लाह जेब्रियल महम्मद या कुराणाच्या कर्त्या प्रकटित्या प्रचारित्या त्रयींचे ते द्योतक असून पहिले आद्याक्षर, दुसरे अंत्याक्षर आणि तिसरे उपांत्याक्षर त्या त्या शब्दांचे अनुक्रमे घेतले पाहिजे, म्हणजे अ, ल, म येतील. सहावे म्हणतात अ हा मूळ स्वर, ल हा तालव्य आणि म हा ओष्ठ मिळून सुचवतात की ईश्वर सर्व जगाचा आणि कर्मांचा आदी मध्य अंत आहे आणि त्या अर्थी आदी मध्यांती सर्व कामी स्मरला जावा. सातवा पंथ म्हणतो ही अक्षरे संख्यावाचक, त्यांची बेरीज येते 71 आणि ती सुचवतात की इतक्या वर्षात इस्लामी धर्म सारा जगात पूर्णपणे प्रस्थापित होईल. अशी अनेक मते अनेक अर्थ करतात. कंसात ईश्वरीय धर्मग्रंथ अक्षरशः जरी एकच असला तरीही अर्थतः पुरुष बुद्धी वास्तविकपणे त्याचे अनेक विभिन्न ग्रंथ कसे करून सोडते याचे हे किती सुरेख उदाहरण आहे. 3 अक्षरे 30 अर्थ. कुराणाच्या अध्यायांची नावे आणि मंगलारंभ वाक्ये ही काही धर्मशास्त्रांच्या मते कुराणातील अध्यायांप्रमाणेच थेट ईश्वरोक्त आहेत, तर काही धर्मशास्त्री मुसलमानांच्या मते ती ईश्वरोक्त नसून मनुष्यकृत आहेत. मुसलमानी परंपरागत मुख्य शास्त्रोक्त मताप्रमाणे कुराण हा ग्रंथ महम्मदाने वा कोणाही मनुष्याने रचलेला नाही. तो अनादी आहे. इतकेच नव्हे तर ईश्वराने देखील रचलेला वा सांगितलेला नसून ईश्वराच्या व्यक्तित्वातच अंतर्भूत आहे. म्हणजे तो ईश्वरकृत देखील नाही, तर ईश्वरमयच आहे. त्याची पहिली प्रत अशी जी लिहिली गेली ती ईश्वराच्या सिंहासनावरील एका विशाल टेबलावर असून यच्चयावत भूतभविष्याचे अंकणही त्याच टेबलावर अत्युच्च स्वर्गात ग्रथिलेले आहे. त्या ईश्वरीय टेबलावरील कुराणाची एक कागदी प्रत देवदूत जेब्रियलच्या हाती सगळ्यात खालच्या स्वर्गात धाडण्यात आली. ती रमजान महिन्याच्या ज्या रात्री तशी धाडण्यात आली त्या रात्रीचे नाव शक्तिमती होय. त्या कागदी प्रतीतील कुराण त्या जेब्राईल देवदूताने महम्मद पैगंबरास भागशः प्रकटिविले, काही मक्केत काही मदिनेत. जसजसा प्रसंग पडला तसतसे वेळोवेळी ते लिखित भाग पैगंबरास जेब्रियलकडून स्फुरविले गेले. परंतु ते सर्वच्या सर्व दिव्य पुस्तक बघण्याचे भाग्यही महम्मद पैगंबरास जेब्रियलच्या कृपेने वर्षाच्या काठी एकदा लाभे. रेशमी बांधणी, सोनेरी कलाकुसरीत स्वर्गीय हिरेमाणकांनी खचलेले असे ते दिव्य पुस्तक होते. यद्यपि वरील मताप्रमाणे कुराण अनिर्मित नि अनादी आहे आणि प्रत्यक्ष कुराणात महम्मद पैगंबराने तसे न मानणाऱ्यास पाखंड म्हटलेले आहे, तरीही प्रत्येक महत्त्वाच्या धर्मप्रश्नाप्रमाणे या प्रकरणीही मुसलमानी धर्मशास्त्रांमध्ये तीव्र मतभेद व्हावयाचा तो झालाच. मोठा झिलाईट आणि मोजदारचे अनुयायी हे दोन्ही प्रबळ इस्लामी पंथ या मताच्या सर्वस्वी विरुद्ध असून त्यांच्या मते
कुराणास अनादी, ईश्वरमय आणि अनिर्मित मानणे हे भयंकर पाप आहे, पाखंड आहे. या प्रकरणीच्या कुराण वाक्यांचा ते असा वरच्याच्या अगदी उलट अभिप्राय काढतात. हा मतभेद इतका विकोपाला गेला की अल-मामून खलिफांच्या राजवटीत कुराण हे अनादी नसून निर्मित आहे, अशी धर्माज्ञा सुटली आणि जो कुराणास अनादी अनिर्मित मानील त्यास फटके, बंदिवास आणि मृत्युदंडही देण्यात आला. शेवटी अल-मोतावकल्ले खलिफाने उभय पक्षास आपापले मत पाळण्याचे स्वातंत्र्य दिले. कुराण ज्या भाषेत लिहिलेले आहे ते अरेबी भाषाशैली अरबात इतकी सर्वोत्कृष्ट मानण्यात येते की केवळ त्यावरूनच ते पुस्तक मनुष्यकृत नसून ईश्वरकृत असलेच पाहिजे, असे सिद्ध करण्याचा ते यत्न करतात. कुराणातच पुन्हा पुन्हा ते गमक पुढे करून अशा अर्थाची वाक्ये आलेली आहेत की जे प्रतिपक्षी महंमद पैगंबरांना ढोंगी म्हणतात, तोच कुराण वाक्य रचतो आणि तशी वाक्ये अनेक अरबी कवी तशाच भाषाशैलीतही रचू शकतात म्हणून जपतात. त्यास आम्ही आव्हानितो की तुम्ही इतके सुंदर अरेबी लिहून दाखवा, अशी काव्यमय वाक्ये रचून दाखवा. ज्या अर्थी कुणीही असे उत्तम अरेबी लिहू शकत नाही, त्या अर्थी हे कुराण ईश्वरोक्तच असले पाहिजे. कुराण मनुष्यकृत नसून ईश्वरीय आहे याचा बळकट पुरावा हाच की त्यातील अरबी भाषा शैली अतुलनीय आहे. कंसात पण या कोटीक्रमाने महंमद पैगंबर उत्कृष्ट अरबी कवी होते इतकेच काय ते तर्कसिद्ध होईल. मुसलमानातील मोटाझलाईट, मोजदार आणि नोधम हे धर्मशास्त्रीय पंथसुद्धा वरील मतास उपहासून उघड उघड प्रतिपादितात की कुराणेतकीच काय पण त्याहून उत्कृष्ट अरबी भाषाशैली मनुष्य लिहू शकतो. तिसरी गोष्ट अशी की कोटीक्रमाप्रमाणेच जर उत्कृष्ट भाषाशैली आहे म्हणून कुराण ईश्वरीय, तर उत्कृष्ट संस्कृत भाषाशैली वा उत्कृष्ट मराठी, बंगाली, तामिळ, जर्मन, ब्रह्मी शैली असलेले ग्रंथही ईश्वरीयच मानावे लागतील. कुराण महंमद पैगंबरास कसे प्रकटले? महंमद पैगंबर सरासरी 40 वर्षांचे असता एका गुहेत ईश्वरध्यानी मग्न होते. तो जेब्रियल देवदूत मनुष्यरूपे आला आणि म्हणाला, जो तुझा धनी त्या कृपाळू ईश्वराने लिहिलेले हे वाच. महंमद म्हणाला, पण मला तर अक्षरही न लिहिता येते न वाचता. तेव्हा महंमद पैगंबरांना अंतःप्रेरणेने ईश्वरी संदेश येऊ लागला. ते जसे येत तसे महंमद उच्चारित, त्यांचे शिष्य पाठ करीत, काही लिहून काढीत. असे 20 वर्षे चालून जेव्हा 65व्या वर्षी महंमद पैगंबर परलोकवासी झाले, तेव्हा त्यावेळेपर्यंत वेळोवेळी आलेले जे संदेश, त्या काळी अरबात कागद फारसे प्रचलित नसल्याने कातडी आणि खजुरीची पाने यावर लिहिले गेले आणि अस्ताव्यस्त असे एका जागी होते ते संग्रहण्यात आले. ते नि तोंडी होते ते मिळून एकत्र करून महंमदाचा प्रत्यक्ष शिष्य नि उत्तराधिकारी अबू बेकर यांनी काही व्यवस्थितपणे एका ग्रंथात गोवले, तेच कुराण. महंमदाचे प्रथम शिष्य बहुधा लढायातून मारले गेल्यामुळे जेव्हा हे कुराण ग्रंथिले तेव्हा पुष्कळ वाक्ये गळली, स्थलकाळांचा अनुक्रम राहिला नाही. या ग्रंथात नसलेली महंमद पैगंबरांची अनेक वाक्ये ज्या इतरांना आठवत ते या ग्रंथास त्या प्रमाणात अपूर्ण ठरवू लागले. याविषयी मुसलमानी धर्मशास्त्री मंडळाचे एकमत आहे. कंसात म्हणजे आपल्या वेदांची जी गत की कित्येक श्रुती लुप्त, मूळ श्रुतींचे संकलन व्यासांनी केले, तोच प्रस्तुतचा अनुक्रम, मूळचा नव्हे. ऋषी, देवता, विषय यांचे सुसंगत एकीकरण नाही. ती स्थिती अतिअर्वाचीन असताही या कुराणाची झालेली आहे. कित्येक ईश्वरी संदेश गळलेले असल्यामुळे ईश्वरीय प्रमाण ग्रंथ म्हणून त्या कुराणास मानले तर त्याच्यातील आज्ञा तेवढ्याच ईश्वरी धर्म असे समजणे अशक्य. कारण असलेल्या आज्ञाहून भिन्न अशा आणखी काही आज्ञा ईश्वराच्या नव्हत्याच असे सांगता येत नाही. अबू बेकरने केलेला हा संग्रह म्हणजे कुराण महंमद पैगंबरांच्या अनेक पत्न्यांपैकी एक विधवा स्त्री हफ्सा खलिफा उमरची मुलगी हिच्या हाती सोपवला. परंतु पैगंबराच्या मृत्यूनंतर 30 वर्षाच्या आतच वर दिलेल्या नाना कारणांमुळे कुराणाच्या एकास एक न जुळणाऱ्या अनेक आवृत्त्या मुसलमानी साम्राज्याच्या निरनिराळ्या भागात चालू झाल्या. जो तो आपलेच कुराण खरे मानून दुसऱ्याच्या कुराणातील पाठभेद पाखंड धर्मबाह्य म्हणू लागला. अबू बकरच्या प्रतीस त्याचे प्रतिस्पर्धी अबू बकरचीच पुरुषकृती म्हणून
ईश्वरीय अस्खलनीयतेचा अधिकार त्या प्रतीस नाकारीत. हा सारा घोटाळा मोडून टाकण्यासाठी खलिफा कंसात उस्मान आथमन याने शक्य तितक्या कुराणाच्या प्रती जमवून त्यात हफ्साच्या हातच्या अबुबेकरच्याच प्रतीस धरून असेल तेवढे खरे मानावे असा हुकूम काढला. अबुबेकरच्या कुराणाच्या हजारो प्रती करवून प्रांतोप्रांती वाटल्या आणि त्यापासून जी जी वेगळे व अधिक उणे मंत्र असणारी प्रत ती जप्त केली वा जाळून टाकली. इतक्या प्रयासानंतर आजची कोराणाची प्रतच खरी ईश्वरीय नि सर्वसामान्य प्रत ठरली. पण तरीही आज देखील बरेच पाठभेद इस्लामी धर्मशास्त्रांच्याच मते अस्तित्वात आहे. इतक्याने भागले नाही. परस्पर विरुद्धता टाळण्यासाठी विभिन्न प्रती तितक्या जाळून टाकून प्रत अशी एकच ठेवली तरी देखील तिच्याच वर लिहिल्याप्रमाणे काही पाठभेद आले ते आलेच. पण त्याहीपेक्षा अधिक अडचणीची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ईश्वरीय ठरविलेल्या अनन्य प्रतीतच अनेक परस्पर विरुद्ध वचने महंमद पैगंबरांच्याच तोंडची अनिवार्यपणे आलेली आहेत. पैगंबराने एके दिवशी देवाचा म्हणून एक संदेश सांगावा, दुसऱ्या वेळी अगदी उलट संदेश देवाचा म्हणूनच महंमद पैगंबरांनीच सांगावा. प्रामाणिक शिष्यांनी शब्दनशब्द त्यावेळी टिपावा. पण त्यामुळेच लवकरच या दोन परस्पर विरुद्ध आज्ञा देवाने द्याव्या. सर्वज्ञ देवासही आपली मते मनुष्यासारखी भिन्न भिन्न परिस्थितीत बदलावी लागावी याचे महंमदाच्या प्रतिपक्षासच नव्हे तर अनुयायांसही आश्चर्याने संदेह वाटू लागला. प्रतिपक्षी तर उघड म्हणत की यावरून हा कुराण ग्रंथ भूत भविष्य वर्तमान जाणणाऱ्या सर्वज्ञ देवाचा नसून त्यावर मनुष्यकृत तत्वाचा छाप स्पष्ट उमटलेला दिसतो. कंसात एका परिस्थितीत महंमदाच्या सत्तेस नि हितास जे अनुकूल ते त्याने देवाची आज्ञा म्हणून सांगितले, दुसऱ्या परिस्थितीत तो नियम त्याच्या सत्तेवरील भिन्न संकटाच्या परिस्थितीत अहिताचा होऊ लागताच महंमद पैगंबराने उलट नियम सांगून ती देवाची ताज्यातील ताज्या आज्ञा म्हणून प्रचलविली. सर्वज्ञ देव जर ते कुराण लिहिता तर प्रथमच आपली पहिली चुकीची आज्ञा देताना किंवा सांगूनच ठेवता की काही काळाने अमुक परिस्थिती येताच मी उलट आज्ञा देणार आहे, तोपर्यंत ही पहिली पाळावी. म्हणजे परस्पर विरुद्धता होती ना. देवपणास ते अधिक साचते. पण ज्या अर्थी तसे न सांगता पहिली आज्ञा त्रिकलाबाधित धर्म म्हणूनच सांगितली नि नंतर ते चुकले आहे दुसरे मी सांगतो ते पहिल्याच्या उलट असलेलेच त्रिकलाबाधित होय असे सांगावे लागले, त्या अर्थी देवास असा मनुष्यासारखा गोंधळ्या बुद्धीचा किंवा लहरी मानण्यापेक्षा हे सारे कुराण मनुष्यकृतच आहे असे मानणे देवाच्या खऱ्या भक्तांना भाग आहे. महंमद पैगंबरांच्या प्रतिपक्षाचा हा हल्ला परतविणे स्वतः पैगंबरांनाच त्यांच्या विद्यमानतेतच कठीण गेले. त्याचे प्रत्युत्तर ते इतकंच देत की मी त्यास काय करू. देवाला वाटले अशी उलटी आज्ञा आता द्यावी, त्याने दिली. देवाचा हात कोण धरील. तो वाटेल ते सुलट सांगेल, वाटेल ते उलट. कारण खरोखर देव सर्व शक्तिमान नि स्वतंत्र आहे. कंसात मुसलमानातील अत्यंत शब्दनिष्ठ धर्मशास्त्रीही या परस्पर विरुद्ध कुराण वाक्यांचे स्पष्टीकरण वरच्या उत्तरा वाचून अधिक सुसंगतपणे करू शकत नाहीत. कुराणातील प्रत्यक्ष पैगंबरांच्याच तोंडची परस्पर विरुद्ध वचने जी वर उल्लेखलेली आहेत ती तशी परस्पर विरुद्ध आहेत याविषयी बहुतेक इस्लामी आचार्यांचेच नव्हे तर स्वतः पैगंबरांचेच ऐक्यमत आहे. बरे, ती 2-3 अपवाद म्हणूनच नव्हे तर इस्लामी धर्मशास्त्री हेच त्या वचनांची संख्या कमीत कमी 230 वर आहे असे मानतात. उदाहरणार्थ, पूर्वी मुसलमानास पैगंबरांच्या तोंडी देवाने आज्ञा धाडली की तुम्ही सर्वांनी जेरुसलेम म्हणजे ज्यू लोकांची काशी कडेच तोंड करून प्रार्थना म्हणाव्यात. हा नियम अल्पकालिक आहे असेही सांगितले नाही. इतर सर्व फरमानांप्रमाणे ही आज्ञाही त्रिकालाबाधितशी सर्वत्र सर्वथा अनुल्लंघनीय धर्मशी तशा इतर आज्ञांच्याच डौलात नि भाषेत प्रथम दिलेली आहे. परंतु त्यापुढे कित्येक वर्षे लोटल्यानंतर देवाने दुसरी आज्ञा अगदी पहिलीच्या उलट दिली की जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना न करता प्रत्येक सच्च्या भक्ताने मतधर्मीयाने मक्केकडे तोंड करून प्रार्थना कराव्यात. कंसात कुराण देवकृत मानले की विरोध विसंगत भासतो. ते कुराण मनुष्यकृत मानले की या दोन प्रार्थनात काहीच आक्षेपार्ह भासत नाही.
कारण प्रथम मक्केत जुन्या अरबी धर्माचे मूर्तिपूजक लोक प्रबळ असत. त्यांनी महम्मदाचे उच्चाटन करून त्यास देशोधडीस धाडले होते. ते जोवर मक्केचे धनी होते, तोवर महम्मदाच्या धर्माच्या त्या शत्रूंचे ते केंद्र होते. म्हणून मक्केकडे तोंड करून प्रार्थना करणे महम्मदास पसंत नसे. पण पुढे मक्का महम्मदाने जिंकली. आधीच जी क्षेत्र होती, जी मूलभूमी, जन्मभूमी, ती मक्का त्याच्या हातात पडताच तीच त्याच्या इस्लामी धर्माची राजधानी आणि पवित्र क्षेत्र झाले. म्हणून मग यच्चयावत मुसलमानांनी त्यांच्या धर्मराष्ट्रास एकसूत्री, एकमुखी, एकजीवी करण्यासाठी जी एकरूप बंधने लादली, त्यात सर्वांनी मक्केकडे तोंड करून प्रार्थना करावी, हेही बंधन घातले. ज्या मुख्य धर्मग्रंथांच्या घटनेमध्येही इतक्या संदेहोत्पादक न्यूनता आहेत, त्यास अविकल, अशंकनीय आणि अनन्य ऐश्वरीय ग्रंथ मानणे हे त्यांच्या एकनिष्ठ अनुयायासही कठीण होऊन ती न्यूनता भरून काढण्याच्या कामी शेवटी पुरुषबुद्धीचे सहाय्य कसे घ्यावे लागले आणि पुरुषबुद्धी म्हटली की श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्नाः, जशा होऊन पडणारच, पडतातच, तसेच मूळ कुराण कोणाचे, कोणचे श्लोक खरे, कोणची प्रत पूर्ण, कोणच्या पाठभेदात कोणाचा अर्थ ग्राह्य, याविषयी भिन्न निर्णय देणाऱ्या आचार्यांच्या संख्येइतकीच वास्तविकरित्या कुराणेही अनेक होऊन बसलेली आहेत. आणि जी स्थिती कुराणाच्या मूळ घटनेची, तीच त्यातील प्रत्येक वाक्याच्या अर्थाविषयाची. एकाच वाक्याच्या व विधेयाच्या अनेक इस्लामी आचार्यांच्या पंथोपपंथातील विभिन्नतेची ती अत्यंत बोधप्रद आणि तौलनिक धर्मशास्त्राच्या अध्ययनास अत्यंत उपयुक्त अशी माहिती या लेखाच्या उत्तरार्धात देऊ. उत्तरार्ध. पवित्र कुराणविषयी सर्वसामान्य हिंदू वाचकांनी आणि मुसलमानांनीही ज्या ऐतिहासिक घटना ध्यानी ठेवण्यासारख्या आहेत, त्यापैकी या लेखात पूर्वार्धात ज्या विषय दिल्या त्यांचे लहानसे टाचण असे. 1. ईश्वराने जे संदेश आपल्याला धाडले असे महम्मद पैगंबरांना वाटले, ते सारेच सारे त्यावेळी टिपले गेले नसल्यामुळे, अनेक गहाळ झाल्यामुळे पैगंबरांच्या मृत्यूनंतर उबबेकरने संग्रहिलेले आजचे हे कुराण हे अपूर्ण आहे. 2. या अपूर्ण कुराणातही अनेक ईश्वरी आज्ञा परस्परविरुद्ध असून मागची आज्ञा सांगून सवरून देवाने रद्द करावी आणि उलट आज्ञा धाडावी अशी 150-200 उदाहरणे आहेत. यावरून या अपूर्ण कुराणात ज्या आज्ञा आहेत त्यांनाही रद्द करणाऱ्या आज्ञा त्या लुप्त झालेल्या आणि गळलेल्या भागात असण्याचा पुष्कळ संभव. यासाठी आहे हे कुराणही काही पंथांच्या मुसलमानी आचार्यांच्या मते विश्वासार्ह नाही. 3. यामुळेच अबूबेकरच्या या प्रतीपासून भिन्न अशी 7-8 कुराणे प्रचलित होती. 4. या 7-8 कुराणांपैकी अमकीच प्रत खरी हे ईश्वराने प्रत्यक्ष कोटीक्रमाने सांगितले नाही, तर उस्मान खलिफाने आपल्या दंडशक्तीच्या लाटीक्रमाने शेवटी पुरुषबुद्धीस पटली म्हणून अबूबेकरचीच प्रत खरी ठरविली आणि बाकीच्या जाळून वा जप्त करून टाकल्या. ती प्रत सुन्नी पंथाने स्वीकारली. 5. पण इतके झाले तरी या सुन्नी पंथांची तत्वे मान्य नसणाऱ्या शिया प्रभृती मोठमोठ्या मुसलमानी पंथांनी तो निवाडा मानला नाही. आजचे सुन्नी मुसलमानांचे कुराण हे सुन्नींनी गाळागाळ केलेले आणि प्रक्षिप्त लिखाणांनी भेसळलेले अतएव अविश्वसनीय प्रत होय, असे शिवा प्रभृती पंथांचे अनेक मुसलमानी आचार्य उघड उघड म्हणत आले आहेत. उलट पक्षी खरे कुराण आपल्याशी आहे असे जे शिया प्रभृती पंथातील लोक म्हणाले, त्यांचे खरे कुराण हेच खोटे, त्या पंथांनी भेसळलेले अतएव अविश्वसनीय होय, असे सुन्नी लोकही त्यास उलट प्रत्याक्षेपितात. म्हणजे सर्व मुसलमानास सर्वस्वी ईश्वर प्रदत्त आणि ईश्वरोक्त वाटणारे कुराण एकही अस्तित्वात नाही. 6. सुन्नींची जी प्रत आज कुराण म्हणून सुन्नींकडे सन्मानिली जाते, तिथंही अनेक पाठभेद असल्याचे मुसलमानी धर्मशास्त्री निर्विवादपणे मानतात. सारांश असा की कुराण हे नाव जरी एक असले तरी त्या नावाचा ईश्वरदत्त ग्रंथाची खरी प्रत कोणती हे पुरुषबुद्धीनेच ठरवावे लागले. त्यामुळे भिन्न प्रती भिन्न आचार्यांनी खऱ्या ठरविल्या. म्हणजे कुराणे वास्तविकपणे अनेक झाली. शब्दशः पाहिले तरी कुराणांची एक वाक्यता नाही. आता अर्थशः पाहू लागले तर घोटाळा शतपटीने वाढलेला. कारण शब्दशः जी मते एक पंथ मानतो, तेथील शब्द जरी सारखे असले तरी त्या प्रत्येक शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ लावण्याचे काम
पुन्हा पुरुषबुद्धीकडेच असल्याने एकेका प्रतीचे शेकडो अर्थ होऊन शेकडो उपपंथ झाले. त्यातील प्रमुख असे: 1. हनीफाई सुनी. या उपपंथाचे नाव त्याच्या प्रमुख आचार्य जो हनीफा त्याच्या अभिधानावरून पडले आहे. महम्मद पैगंबरांच्या स्मृती या पंथास जरी अमान्य नसल्या तरी त्यास हा पंथ शब्दनिशब्द अनुसरत नाही. 2. शफाई सुनी. हा पंथ शफी या आचार्यांच्या अनुयायी. मुसलमानी श्रुती कुराण आणि स्मृती पैगंबरांविषयीची आख्यायिका आणि त्याची स्वतःची वचने यांच्या कक्षेत पुरुषबुद्धीला मुळीच स्वातंत्र्य नाही. शब्दनिशब्द परमप्रमाण असे यांचे मत. आचार्य शफी अमकी गोष्ट खरी वा खोटी हे सांगताना देवाची शपथ केव्हाही घेत नसत. 3. मालेकी सुनी. या पंथाचा आचार्य मालेक ज्या प्रश्नाविषयी कुराण नि पैगंबरांच्या आख्यायिका यातील शब्दात स्पष्ट अभिप्राय नाही, त्या प्रश्नाविषयी मालेक काहीच मत देत नसे, इतकी या पंथाची शब्दनिष्ठ प्रवृत्ती आहे. त्याच्या अंतिम रोगशय्येवर तो पडला असता त्यास रडताना पाहून जेव्हा अनुयायांनी विचारले तेव्हा आचार्य मालेक म्हणाला, कुराण वचने यांच्या बाहेर मी स्वतःच्या मते काही निर्णय केले तर नाहीत. या चिंतेने मी व्याकुळ आहे. शास्त्राज्ञेबाहेर जर मी कधी स्वतःच्या मताने वागलो असेन वा निर्णय दिला असेल तर अशा प्रत्येक स्वैर शब्दासाठी देव मला चाबकाच्या तितक्या फटक्यांनी झोडपून काढो. 4. हानबाली सुनी. पैगंबराच्या वचनादी आख्यायिकांचा हा पंथ अत्यंत अभिमानी. याचा आचार्य हानबाल. याला पैगंबरांच्या अशा 10 लक्ष आख्यायिका मुखोद्गत असत अशी त्याच्या अनुयायात प्रसिद्धी आहे. कुराण हे अपरुष्यच नव्हे तर अनादी अनिर्मित निस्वयंसिद्ध असून ते ईश्वराने देखील निर्मिलेले नाही तर ईश्वरमयच आहे अशी या हनबाल आचार्यांची शिकवण होती. कुराणास ईश्वरमयच समजणे हे धर्मबाह्य पाखंड होय अशा मताच्या मोटासम खलिफाने हानबाल यास कुराण हे ईश्वरमयच होय असे शिकवण्याची मनाई केली असताही जेव्हा ते मत हानबाल सोडीना तेव्हा त्यास फटके मारून रक्तबंबाळ करून बंदीत घातले. हानबाली पंथ कट्टर कर्मठ. एकदा तर त्यांनी बगदाद राजधानीत बंड करून जे मुसलमान कुराणातील आज्ञांच्या पालनात कर्मठ नाहीत असे त्यांस वाटले त्यांच्या घरोघर घुसून त्यांच्या मद्याचे साठे ओतून टाकले, मद्यपात्रे फोडून टाकली, गाण्या नाचण्यास निषिद्ध ठरविणाऱ्या कुराणाची आज्ञा मोडतात म्हणून गायक नर्तक वादक स्त्रियांना बेदम मारहाण दिला नि वाद्यांचा चुराडा उडविला. मुसलमानी धर्माविषयीच्या या पंथाची इतकी कर्मठ मते मान्य नसलेल्या त्यांच्या मुसलमानी प्रतिस्पर्ध्यांना शेवटी या पंथाविरुद्ध अत्यंत कडक उपाय योजावे लागले आणि अत्यंत कठोर दंड देऊन त्यांना दडपावे लागले. हा पंथ त्यांची मते नि असा कर्मठपणा न मानणाऱ्या मुसलमानांसही पाखंड नि पतित समजून ते सारे नरकात जातील असा शाप देतो नि त्यास शक्य ती शिक्षा करावयास सोडत नाही. परंतु या चारी सुनी पंथात स्मारतात कुराण नि आख्यायिका यांच्या प्रामाण्याविषयी जी वरकरणी एकवाक्यता आहे ती देखील यापुढे दिलेल्या पंथास अभिप्रेत नसून तत्वताच ते स्वतंत्र आहेत. सुनी वर्गात न मोडणाऱ्या पंथातील काही प्रमुख पंथ असे: 1. मोटाझली. या पंथाचा प्रवर्तक वासेल याच्या मते ईश्वर एकच असल्यामुळे त्या एकतेस विशेषणांच्या अनेकतेने देखील बांधविणे पाप आहे. ईश्वर आहे अस्तिस्तत या पलीकडे त्याला चित्प्रभृती इतर गुणधर्म विशेषणे लावता कामा नयेत. त्यांच्या अखंड स्वरूपास त्यामुळे खंड पडतो. चित्प्रभृती भिन्न गुणधर्म एकाच अनंत अखंड एकरस पदार्थास कसे लावता येतील? त्यायोगे एकाहून अधिक असीम पदार्थ मानल्याचा दोष घडतो. एकेश्वरी धर्माच्या हे विरुद्ध आहे. त्यांचे दुसरे विशिष्ट मत असे की नियतिवाद खोटा आहे. ईश्वर जे चांगले आहे त्याचाच काय तो करता, जे वाईट त्याचा तो करता नव्हे. तिसरे मत हे की चांगले किंवा वाईट म्हणण्याचे इच्छा स्वातंत्र्य मनुष्यास आहे. त्यांचे मत प्रलयकाली शेवटच्या दिवशी साऱ्या जगाचा जेव्हा न्याय करण्यात येईल तेव्हा ईश्वर त्याच्या चर्मचक्षूंनी मनुष्यास पाहता येईल हे म्हणणे खोटे आहे. ईश्वराला दिलेल्या साकार उपमा ते अवमानतात. मग त्या कुराणात का असेनात? या आणि अशाच प्रकारच्या अनेक मतांचा कुराणास अक्षरशः
प्रमाणिनी सत्य मानणाऱ्या धर्मशास्त्रांच्या मताशी भयंकर विरोध आल्यामुळे या पंथांच्या लोकांचे तोंड पाहणे नको असे कट्टर कर्मठास वाटू लागावे हे साहजिकच होते. हे मोठमजली लोकही तितकेच जहाल नि त्यांच्या मते होणाऱ्या कुराणाच्या अर्थी धर्मनिष्ठूर. त्यामुळे हेही इतर मुसलमानी पंथांचे कट्टर शत्रू बनले. हळूहळू वासेलच्या या नव्या पंथात सुद्धा पुन्हा पोटभेद पडत चालले. त्यातील महत्त्वाचे काही भेद असे. हशेमियन हे हाशेमचे अनुयायी. त्यांचे एक मत आहे की ज्या अर्थी ईश्वर हा वाईटाचा करता होऊच शकत नाही, त्या अर्थी वाईटातील वाईट वस्तू जे काफर मुसलमानी धर्मावर न विश्वसणारे त्यांना देव घडील हेही संभवत नाही. जे मुसलमान नाहीत ती सारी माणसे असली तरी कुराणास एकमेव ईश्वरोक्त परमप्रमाण धर्मग्रंथ न मानणारे आणि महम्मद पैगंबर हाच अंतिम देवप्रेषित असा विश्वास न ठेवणारे काफर असल्यामुळे अशा अत्यंत पापी पदार्थास देव कसा निर्मिल? देवाच्या देवपणास जे लांछन होईल यास्तव मुसलमान नसलेल्या साऱ्या काफरांना देवाने निर्मिले नाही. नोदेमियन यांचे एक दाखल्यापुरते मत द्यावेचे तर हे देऊ की ईश्वर सर्वशक्तिमान जर आहे तर तो चांगले तेवढे निर्मितो आणि वाईट निर्मूच शकत नाही असे म्हटले असता कसे चालेल? वाईट निर्मिण्याची शक्तीच त्याला नसेल तर ईश्वर सर्वशक्तिमान ठरणार नाही. यासाठी ते म्हणतात ईश्वरास वाईटही निर्मिण्याची शक्ती होती पण इच्छा नव्हती म्हणून त्याने चांगले तेवढे निर्मिले नि वाईट निर्मिले नाही. हेईटियन यांच्या मते ईश्वर दोन मानले पाहिजेत. एक परमेश्वर नित्य अनंत, दुसरा ईश्वर अनित्य शांत. ते पुनर्जन्मही काही अंशी मानतात आणि म्हणतात की जीव हा जन्मानुसार देहांतर पावतो. नाना शरीरे धरता धरता जे जगाच्या अंताच्या वेळचे शरीर असेल या शरीरासच काय ते शेवटच्या न्यायाच्या वेळी परलोकातील शिक्षा वा भोग भोगण्यास्तव स्वर्गी वा नरकी धाडण्यात येते. मोजधारी हे मोजधार आचार्याचे अनुयायी. ईश्वरास वाईट करण्याची शक्तीच नाही असे मानणाऱ्या धर्मशास्त्रांच्या हा पंथ इतका विरोधी होता की सर्व शक्तिमान ईश्वर असत्यवादी नि अन्यायी होऊ शकतो असे हा स्पष्ट म्हणतो. त्यांच्या या ईश्वर निंदेने इतर पंथ इतके चिडतात की हे मत ऐकणे देखील पाप मानून तोबा तोबा म्हणतात. कुराणातील जे वाक्य लाखो मुसलमानात गायत्रीसारखे पवित्र मानले जाते ते त्या एका देवा वाचून दुसरा देव नाही हे वाक्य उच्चारणेही हा मोजधार आचार्य धर्मबाह्य महापाप समजतो. कारण त्यात दुसरा देव हा शब्द निषेधार्थी का होईना पण उच्चारावा लागतो आणि एकेश्वरी ब्रिदाच्या कट्टर अनुयास तो उच्चार देखील असह्य होतो. मोजधार म्हणे की आमच्या पंथाने केलेला कुराणाचा अर्थच खरा असल्यामुळे मुसलमान नाहीत ते तर काय पण इतर पंथांचे मुसलमान आहेत तेही कुराणाचा वेगळा अर्थ लावित असल्यामुळे सारेचे सारे पतित नीच नि धर्मशत्रू समजून नरकातच ढकलले जाणार. हे ऐकून एका मुसलमानी भिन्नपंथीय आचार्याने उपहासून मोजदाराला विचारले की कुराणात वर्णिलेला पृथ्वी आणि आकाश यातून विस्तृत असा तो सुविशाल स्वर्ग केवळ मोजधार नि त्याचे 2-4 अनुयायी यांसाठीच देवाने निर्मिला काय? बाशेरी हे म्हणतात देव सर्व शक्तिमान यास्तव लेकराला जन्मतःच दुर्भिद्य देऊन त्याने नरकातच पडले पाहिजे अशी नियती तो घडवू शकतो. पण हे कृत्य देवाने केले तरी ते अन्यायाचे होय असे मात्र म्हणणे भाग. साऱ्या मनुष्यास मुसलमान व्हावे अशी सद्बुद्धी देणे देवाच्या हाती असल्यामुळे मुसलमान नसणाऱ्या दुष्टांसाठी नरक निर्मिण्याची क्रूरता टाळणे देवाच्या हातचे होते. पण देवाने नरक निर्मिला आणि मनुष्यास इच्छा स्वातंत्र्य दिले. यावरून चांगले तेच देवास करता येते, वाईट येत नाही हे इतर मुसलमानी धर्मशास्त्रांचे मत खोटे पडते. थमामाचे अनुयायी ते म्हणतात पाप्यास अनंत काळ नरकात पडले पाहिजे, त्या छळाचा काही काळानंतर अंत होतो हे इतर मुसलमानी आचार्यांचे मत खोटे. शेवटच्या प्रलयदिनी नुसते मुसलमान नाहीत ते मूर्तीपूजक तर भयंकर नरकात पडतीलच पडतील, पण ख्रिश्चन, ज्यू, पारशी, नास्तिक प्रभृती जो निर्भीड मुसलमान नाही त्या सर्वांचा सत्यनाश करून
देव त्यांस मातीस मिळवील. कादेरियन, देव हा केवळ चांगल्याचाच निर्माता, वाईटाचा नव्हे, असे त्यांचे म्हणणे. यामुळे वाईटाचा निर्माता सैतान ठरतो, म्हणजे दोन निर्माते मानले जातात. यासाठी इतर मुसलमान या पंथास पारशाच्या द्वैताचे पाखंड मानणारे म्हणून पतित समजतात. 6. सेफेशियन, या पंथांचेही नाना पोटभेद आहेत. विस्तार भयास्तव 2-4च देव. आशारियन, यांच्या मते ईश्वराचे अनेक गुणधर्मच नव्हेत, तर रूपवर्णनही सांगणे धर्मीय आहे. ज्या अर्थी कुराणात ईश्वर सिंहासनावर बसतो, ईश्वर म्हणतो माझ्या हाताने मी निर्मितो, माझ्या 2 बोटात विश्वासू लोकांचे हृदय आहे, इत्यादी शेकडो वाक्य आहेत, त्या अर्थी ती खरी मानलीच पाहिजेत. ते वर्णन केवळ अलंकारिक कसे म्हणावे? तसे असते तर कुराणात तसे स्पष्टपणे सांगितले असते. यास्तव ईश्वराला हात, बोटे, प्रभृती अवयव आहेत, पण ते कसे ते कोणी सांगू नये. फार काय, कुराण पडतेवेळी माझ्या हाताने मी त्यास निर्मिले हे ईश्वराचे वाक्य वाचताना जर कोणी आपला हात पुढे करून अभिनयाले तर ते देखील पाप होय. कारण ईश्वराचा हात मनुष्यासारखाच आहे असे त्यायोगे सूचित होते. इतकेच नव्हे तर कुराणातील अरबी शब्द जे हात, पाय, बोटे प्रभृती ईश्वरी अवयवार्थी योजले, त्याचे भाषांतर इतर भाषेत हात, पाय, बोटे असे न करता ते अरबी शब्दच वापरावे. न जाणो त्यांचा दैवी अर्थ प्राकृत परभाषेत चुकेल. देव मनुष्याकृती आहे असे म्हणण्याचे महापाप घडेल. मुशाबेही, यांस वरील मत मान्य नाही. कुराणातील ईश्वराच्या तोंडच्या वाक्यात जे शब्द येतात ते अक्षरशः सत्य मानावे. देव मनुष्याशी अगदी असदृशच आहे असे मानण्याचे काही कारण नाही. त्याला अवयव आहेत, वर खाली जाणे आणि इतकेच काय, पण मनुष्यरूप धरणे हेही देवास शक्य आहे. जेब्रियल हा देवदूत मनुष्यरूप धरी असे स्वतः महम्मद पैगंबर सांगतात आणि तसे स्पष्ट म्हणतात की मला देव एका अत्यंत सुंदर स्वरूपात दिसला. मोजेस बरोबरही तो समक्ष येऊन बोलला. कुराणातील अशा अनेक वाक्यांचा अर्थ अक्षरशः न घेणे हेच महापाप होय. केरामियन, या पंथातील लोक कुराणातील देवाच्या वर्णनातील अर्थ शब्दशः घेताना इतके पुढे जातात की देव हा साकार, सावयव आणि खालीवर बाजूंनी समर्यादही असलाच पाहिजे. काही जण म्हणतात तो वर अनंत असला तरी खालच्या बाजूने तेवढा मर्यादित आहे, नाहीतर देव खाली आला, बसला इत्यादी कुराणातील वाक्ये लटकी पडतील. देवास मनुष्याच्या हाताने स्पर्शिता येते, अगदी या चर्मचक्षूंनी पाहता येते. त्याही पुढे जाऊन या पंथातील काही आचार्य कुराणाच्या आधारे असे ठरवितात की हात, पाय, डोके, जीभ प्रभृती अवयव नि शरीर जरी देवास असले तरी मनुष्याच्या शरीराहून थोडे विभिन्न आहेत. कारण मस्तकापासून वक्षस्थलापर्यंत ते भरीव नाही, वक्षस्थलापासून खाली भरीव आहे नि त्याचे केस काळे कुळकुळीत नि गुरळे आहेत. याला आधार कुराणाचा, कारण त्यात महम्मद पैगंबर स्पष्टपणे ईश्वराविषयी देव बोलला, चालला, बसला, ईश्वराने माझ्या पाठीवर हाताच्या बोटाने स्पर्शिले तेव्हा ती बोटे शीतळ लागली असे वर्णन करतात आणि सांगतात की देवाने आपल्या स्वतःच्या मूर्तीप्रमाणेच मनुष्य निर्मिला. अर्थात ईश्वराशी मनुष्याचे दैहिक सादृश्य न मानले तर कुराण खोटे पडेल. 7. खारेजाई, या पंथाची उत्पत्ती राजकीय प्रश्नावरून झाली. त्यांच्या मते मुसलमानी सत्तेचा आणि धर्माचा मुख्य खलिफा वा इमाम असलाच पाहिजे असे नाही. जर इमाम नेमावयाचा तर जो न्यायी नि उत्कृष्ट तोच असावा. महम्मद पैगंबरांच्या कोरेश वंशातील मनुष्यच खलिफा वा इमाम होऊ शकतो हे शिया मुसलमानांचे मत यांना मान्य नाही. पुन्हा खलिफा निवडण्याचा हक्क मुसलमानांच्या जमावाच्या बहुमतास नाही. हे खलिफा अलीचा अत्यंत द्वेष करतात, त्यास प्रार्थनेत शापतात. यांच्या या अशा धर्ममतांमुळे अल्लीने यांची भयंकर कत्तल केली. इमाम जर दुर्वर्तनी निघाला तर त्यास पदच्युत करणे वा मारणे ही धर्मीय होय असेही हा पंथ म्हणतो. 8. शिया, हा पंथ वरील खारेजाई पंथाच्या अगदी उलट. खलिफा अल्लीचा अत्यंत अभिमानी. यांचं म्हणणं हे की इमाम हा धर्ममुख्य, तो कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार जमावाला नाही. मनुष्याच्या मूर्ख बहुमताने त्याची निवड करणे
म्हणजे अगदी दुराचारी पण बलिष्ठ माणसेही इमाम होऊ देणे होय. ते याचा पुरावाही यथेच्छ दाखवितात. इमाम आणि खलिफा या पदावर अनेक दुराचारी दारुडे पापी माणसे येऊ शकली हे मुसलमानी इतिहासात प्रख्यात असे त्यांचे म्हणणे. यास्तव ते अल्लीनंतरच्या सुनी खलिफास महापापी समजून शापतात. सुनी लोक तोच उलट आहेर शियांस करून त्यास पाखंड आणि काफर म्हणण्यासही कमी करत नाहीत. अलीचा वंश परमपवित्र यास्तव शिया लोक त्याच्याच वंशात इमामपद देवानेच नेमले असा विश्वास ठेवतात. पुढे अलीचे मुलगे हसन हुसेन ने त्याच्या अनुयायांचा उच्छेद झाला करबेलाच्या लढाईत. सुनी लोकांनी त्या शियांची कत्तल केली. तोच प्रसंग ताबुताच्या रूपे आपल्या इकडे मुसलमान शोकदिन म्हणून पाळतात. तरी देखील अलीच्या वंशातील शेवटचा मुलगा अमर आहे, मारला गेलाच नाही आणि तो परत येणार आहे, अशी शियांची धर्मश्रद्धा आजही आहे. त्यांच्यातील काही पंथ अलीनी त्यांचे वंशज इमाम यांच्या रूपाने देवच अवतीर्ण झाला, ते देवस्वरूपच होते असे म्हणतात. ईश्वर मनुष्यरूपाचा अवतार घेऊ शकतो. साबाई लोक तर अलीला मूर्तिमंत ईश्वरच मानतात. ईश्वराचे अवतरण अल होलुल होते आणि मनुष्याच्या देहाने ईश्वर वावरतो. ईशाकी प्रभृती पंथ तर म्हणतात अली हा स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या आधी अस्तित्वात होता. तो महम्मद पैगंबरांसारखा पैगंबर होता. या शियांच्याही पुढे जाऊन सुफीपंथी लोक तर इतर अनेक मनुष्यांचे देवत्व मान्य करतात. त्यांच्यात कित्येक साधू स्पष्टच म्हणतात, आम्ही देवाशी समक्ष बोलतो, देव पाहतो, मीच देव आहे, अशा प्रकारचे वाक्य उच्चारणं हे सुनी प्रभृती एकेश्वरी मुसलमानास किती असह्य होत होते, ही गोष्ट हुसेन अल हिलाज प्रभृती अनेक जणांना, जे अशा देवाच्या साक्षात्काराची वा स्वतःच देवमय होऊन गेल्याची भाषा बोलत त्यांस ठार मारण्यात येई, या गोष्टीवरून दिसून येईल. या सुफी पंथात मोठमोठे साधू होऊन गेले, वेदांती होऊन गेले. ब्रह्मवादाकडे याचे तत्वज्ञान थोड्याफार अंशी झुकते. शिया लोकांच्या मते सुनी लोक जे कुराण वाचतात त्यात त्यांनी अनेक प्रक्षिप्ते घुसडून भेसळ केली असल्यामुळे मूळ सत्य कुराण ते नव्हे. उलट सुनी लोकही मूळ कुराणात भेसळ केल्याचा आक्षेप शियांवर करतात. म्हणजे शियांचे कुराण स्वतंत्र, सुनीस ते अमान्य, सुनींचे स्वतंत्र, शियांस ते अमान्य. दुसरा अत्यंत विरोधाचा प्रश्न पैगंबरपणाचा. सुनींच्या मते मुसलमानी धर्माचे अपरिहार्य आणि मुख्यातील मुख्य लक्षण हेच की महम्मद पैगंबर हेच शेवटचे सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण पैगंबर. त्यांनी सांगितलेल्या कुराणाबाहेर दुसरा पैगंबर नाही. पण शिया लोक हजरत अलीलाही महम्मदासमान पैगंबर मानतात. काही पंथ तर महम्मद पैगंबराहून अली श्रेष्ठ आणि काही तर देवमयच समजतात. शिया आणि सुनी हे अत्यंत मूलभूत विरोधांमुळेच एकमेकांस काफर मानतात. सुनींच्या मोठमोठ्या आचार्यांच्या मताप्रमाणे शिया हे मुसलमानच नव्हेत, तोच अहेर शियाही सुनीस अर्पितात. महम्मद पैगंबरानंतरचे मुसलमानी पैगंबर. वास्तविक पाहता माझ्यानंतर कोणताही पैगंबर येणार नाही. माझ्यापूर्वी अब्राहम, मोझेस, जीजस प्रभृती अनेक पैगंबर ईश्वरदूत आले, पण त्यांनी देवाचा समग्र संदेश मनुष्यास दिला नाही आणि त्यांच्या अनुयायांना त्यांनी दिले ते संदेशही यथावत न संग्रहिता त्यात भेसळ करून बायबल प्रभृती धर्मग्रंथ बनविले. यासाठी समग्र आणि सत्य संदेश देऊन देवाने मला धाडले. आता पुन्हा पैगंबर म्हणून कोणीही माझ्या वाचून दुसरा मानला जाऊ नये, असे महम्मद पैगंबराने वारंवार सांगितले असता आणि जो महम्मदा वाचून दुसरा पैगंबर मानील तो मुसलमान नसून महापापी होय, अशी मुसलमानातील शेकडो धर्मपंथांची प्रतिज्ञा असता महम्मदानंतरचे मुसलमानी पैगंबर हे वाक्य वदतो व्याघाताचे समजले पाहिजे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की स्वतःस मुसलमान म्हणवणाऱ्या अनेक पंथात महम्मदानंतरही पैगंबर झाले असे मानतात. ज्या पुरुषांनी महम्मदानंतरही आपण पैगंबर असल्याचा, देवाने धाडलेले ईश्वरदूत असल्याचा अधिकार सांगितला, त्यांपैकी काहींची माहिती दाखल्यासाठी खाली देत आहोत. मुसलेमा हा महम्मद पैगंबराचा समकालीन, अरबांचा एका जमातीत प्रमुख. त्या जमातीच्या वतीने महम्मदास भेटाव्यास गेला आणि मुसलमानी धर्म स्वीकारता झाला. पण पुढे आपणही ईश्वरदूत आहोत, पैगंबर आहो, अशी द्वाही त्याने फिरवली. त्यालाही अनुयायी मिळाले.
कारण पैगंबर कोणाचा खरा हे ठरवण्यास ज्याच्या त्याच्या तसे हटातटाने सांगणे वाचून वा भविष्या वाचून कोणचेही प्रत्यक्ष वा मापनक्षम प्रमाण मिळणेच अशक्य. पुढे महम्मद पैगंबरासारखी हा मुसलेमाही अरेबी पद्य रचू लागला नि देव ते मला स्फुरवितो असे प्रतिपादू लागला. महम्मद पैगंबर फार चिडले. त्याला लुच्चा तोतया म्हणावे, पण त्याचेही अनुयायी वाढू लागल्यामुळे महम्मद पैगंबरांच्या मृत्यूपर्यंत त्याचे काही वाकडे झाले नाही. पुढे महम्मदाच्या मृत्यूनंतर अबुबकरच्या राजवटीत या 2 पैगंबरात खरा कोण याचा निर्णय लागला. कोणच्या कसोटीने? देवाने काही खूण धाडली म्हणून नव्हे, तत्वांच्या तुलनेने नव्हे, कोणाच्याही बौद्धिक, आत्मिक वा तार्किक कोटीक्रमाने नव्हे, तर निव्वळ लाठीक्रमाने. लढाईत मुसलमानांनी मोसिलेमाच्या 10,000 सैन्याची कत्तल केली आणि मोसिलेमा ठार मारला गेला, म्हणून तो खोटा पैगंबर ठरला आणि लाठी बळकट तो खरा. अल अस्वाद आणखी एका अरब जमातीचा हा मुख्य, महम्मदाचा समकालीन. पूर्वी मुसलमानी धर्म स्वीकारला, पण पुढे आपणही पैगंबर व्हावे अशी आकांक्षा धरून महम्मदाप्रमाणेच 2 देवदूत ईश्वरी संदेश मला देतात असे त्यांनी प्रसिद्ध दिले. ह्या पुरुषाने नाना प्रकारचे आश्चर्यकारक चमत्कारही करण्यास आरंभिले. ते पाहून हाच खरा पैगंबर असे वाटणारे हजारो लोक महम्मदास सोडून याचे अनुयायी झाले. जी काही आश्चर्यकारक कृत्ये महम्मद पैगंबर करील त्यांस दैवी चमत्कार म्हणून जे मुसलमान म्हणत, तीच तशी नि त्याहून आश्चर्यकारक कृत्ये हा अल अस्वाद जेव्हा करू लागला, तेव्हा तो मात्र जादू हातचलाखी करतो म्हणून तुच्छवित. उलट अल अस्वादचे अनुयायी महम्मदाच्या काही चमत्कृती कोणी सांगितल्या की त्यास जादू लुच्चेगिरी म्हणून महम्मदावरही आरोप करीत आणि आपल्या पैगंबराने काही चमत्कृती तशाच जरी केल्या तरी त्यांना मात्र खऱ्या पैगंबरपणाच्या दैवी सिद्धी नि खुणा असे गौरवित. हा गडबडगुंडा पैगंबराच्या प्रकरणी पूर्वीपासून आत्तापर्यंत सारखा चालू आहे. पुढे अल अस्वाद फारच प्रबळला. महम्मदाच्या सुभेदाराला नि त्याच्या मुलाला ठार मारून त्याच्या बायकोशीच त्याने लग्न केले. ह्याच बाईच्या या नवऱ्याप्रमाणेच तिच्या बापालाही अल अस्वादने ठार केले होते. त्याचा सूड म्हणून तिच्याशी अल अस्वादने लग्न लावल्यानंतर तिने एका रात्री महम्मदाच्या वतीने मारेकरी महालात गुपचूप आणविले आणि या आपल्या नव्या नवऱ्याचा गळा घोटला. अल अस्वाद मोठमोठ्याने बैलासारखा डरकाळ्या फोडू लागला. मारेकरी घावावर घाव घालू लागले. तो त्या पैगंबराचे पहारेकरी दारावर ठोठावून सहाय्यास धावले. असे पाहताच त्या बाईने आतून सांगितले, चूप रहा, पैगंबर अल अस्वाद याच्या अंगात देव संचारला आहे, यास्तव ते हुंकारत आहेत. पैगंबरांच्या बायकोचेच ते शब्द, ती आज्ञा, म्हणून पहारेकरी दबले. तिकडे महालात त्या बाईने आधी त्या नवऱ्याचे शिर कापवून अल अस्वाद पैगंबर तो ठार झाला म्हणून गरजत महम्मदाच्या सैन्यास आत घेतले आणि मुसलमानांच्या हाती सारा प्रदेश पडला. म्हणजे खरा पैगंबर कोण हे पुन्हा एकदा मारेकऱ्यांच्या सूर्याने काय ते ठरवले. ज्याची लाठी बळकट तो पैगंबर. तोलिहा यानेही ईश्वरदूत म्हणून स्वतःच म्हणवून घेतले. पैगंबरीण सेजाज ही स्त्री परंतु पैगंबरीण म्हणून प्रख्यात झाली. हजारो अनुयायी तिला मिळाले. वर दिलेल्या मोसिलेमा पैगंबराशी तिने लग्न केले. पण थोड्या दिवसात पुन्हा स्वतंत्र होऊन स्वतःच्या पैगंबरीण पदास उपभोगवी लागली. पण तिचा पंथ पुढे नामशेष झाला. हाकीम बिन हाशम अर्थात बुरखेवाला हाही स्वतःस महम्मदानंतरचा पैगंबर म्हणवी. तो सोनेरी झग्यात आपादमस्तक झाकलेला असे, कारण त्याचे ईश्वरी तेज मनुष्यास पाहवणार नाही असे त्याचे अनुयायी म्हणत. त्याचे शत्रू म्हणत तो आपला एक डोळा लढाईत गेलेले कुरूपपण झाकण्यासाठी हे ढोंग करी. याने अनेक चमत्कृती कराव्या. एकदा त्याने एका विहिरीतून चंद्र वर काढून अनेक रात्री प्रकाशात ठेवला असे त्याचे अनुयायी म्हणतात. तेव्हापासून त्यास चंद्रनिर्माता ही अलौकिक पदवी मिळाली. इतकेच नव्हे तर देवाचा अवतार म्हणूनच त्याची पूजा चालू झाली. देव मनुष्यास अवतरतो हे आपले मत तो कुराणातील वाक्यावरूनही स्थापी. मुसलमानी सुन्नी खलिफांचे याने तुंबळ युद्ध केली. त्यामुळे आपले मेलेले सैनिक तो पुन्हा जिवंत करतो ही प्रख्याती झाली. त्याने घोषिले की तो अदृश्य होऊन पुन्हा उतरणार. त्याप्रमाणे एका किल्ल्यात मुसलमानी सैन्याने वेढिले असता तो अदृश्य झाला.
सुन्नी मुसलमान म्हणतात, त्याने शेवटच्या हल्ल्यात आगीत गुप्तपणे उडी टाकून स्वतःची राख करून घेतली. परंतु हजारो अनुयायांचा विश्वास की चंद्रनिर्माता, देवावतार हाकीम, पैगंबर अदृश्यच झाला. त्याच्या अनुयायांचा फार मोठा पंथ श्वेतांबरी ह्या अर्थाच्या सफेद जामावाले नावाने चालू राहिला. मुसलमानी खलिफाच्या ध्वजाचा काळा रंग म्हणून हे पांढरा वेश करीत. आपला चंद्रनिर्माता पैगंबर पुन्हा अवतारून सारी पृथ्वी त्यास अर्पिणार हा त्यांचा विश्वास. बाबेकी कर्मातियन, अश्मेलियन, बाबी प्रभृती अनेक पंथांचे स्थापक आणि महम्मदानंतरचे मुसलमानातून उत्पन्न झालेले पैगंबर कितीतरी होत आलेले आहेत. बहुधा दर 50 वर्षात एक तरी कोणी मुसलमान स्वतःस पैगंबर म्हणविणारा, स्वतःच्या पैगंबरी जुळेल अशा अर्थाने कुराणाचे संदर्भ नि श्लोक विशदिणारा किंवा नवे कुराण देवाने मला धाडले आहे म्हणून सांगणारा. आज हजारो लोक ज्याच्या मागे लागले आहेत असा पुरुष निघतोच निघतो. मुसलमानांच्या इतिहासातील महम्मद पैगंबराच्या कालापासूनचा हा क्रम सारखा आजपर्यंत चालू आहे. वर दिलेल्या बाबी कर्मातियन आणि अश्मेलियन यांनी तर ख्रिश्चनाधिक मुसलमानेतरांचा केला नाही इतका मुसलमानांचाच द्वेष केला. हजारो मुसलमानांच्या कत्तली केल्या. हसन सबाह याच्या हाताखाली अश्मेनियन लोकांनी त्यांच्या इमामास अवतारासारखा मानून त्याच्या शब्दासरशी हत्या करण्याचा एक धर्मसंप्रदायच चालवला. या हसनच्या नावावरून इंग्लिशमध्ये ॲसॅसिन म्हणजे हत्यारी हा शब्द आला आहे. बाब या पैगंबराने महम्मद पैगंबरांविषयी मंत्रच स्वतःस लावून देवा वाचून देव नाही आणि बाब हाच देवाचा प्रेषित पैगंबर आहे अशी घोषणा निमाजाच्या वेळी म्हणण्याचा प्रघात पाडला. या वर दिलेल्या सुनी, शिया, बहाबी प्रभृती नाना पंथोपपंथांची गुंतागुंत नि लठ्ठालठ्ठी हिंदी मुसलमानांच्या इतिहासातही आरंभापासून चालू आहे. एक अगदी ताजे पैगंबर. अगदी या 50 वर्षातील ताजे उदाहरण म्हणजे पंजाबातील कादियानी पंथाच्या मुसलमानांचे होय. हजरत अब्दुल मिर्झा कादियानी या पुरुषास आपण महम्मदानंतरचे अली अकबर पैगंबर आहोत असा साक्षात्कार झाला. आपल्यापूर्वी जे अनेक पैगंबर झाले त्यातच यांनी जिजस महम्मदाबरोबर रामकृष्णादी हिंदू अवतारांचीही गणना केली. वेद हाही ईश्वरप्रणीत ग्रंथ मानला जसा कुराण. पण पूर्वीच्या सर्व पैगंबरांच्या आणि धर्मग्रंथांच्या द्वारे कार्य पुरते झाले नाही म्हणून ईश्वराने मिर्झा अब्दुल कादियानी हा सगळ्याहून शेवटचा नि म्हणूनच ते स्वतःस मुसलमान म्हणवतात परिपूर्ण पैगंबर धाडला अशी त्यांची निष्ठा आहे. परंतु इतर सारे मुसलमान त्यास काफर मानतात. काबूलकडे मागे त्यांच्या प्रचारकास दगडांनी ठिचून मारण्याची शिक्षा झाली होती. समारोप. वरील सर्व उपपंथांची मते मुसलमानांच्याच शब्दात त्यात खरे खोटे वा बरे वाईट कोणते याचा मुळीच खल न करता जी दिली आहेत त्यावरून कुराण हा यच्चयावत मुसलमानांचा अनन्य धर्मग्रंथ आहे. ते सारे एकच ईश्वर प्रदत्त पुस्तक मानतात. हा लोकप्रभ किती अतथ्य, निर्मूल ने पोकळ आहे हे उघड होते. कुराण शब्दशः तर एक नाहीच, अर्थशः त्याच्या निरनिराळा अत्यंत परस्पर विरुद्ध अर्थ लावणारे 700 पंथ मुसलमानी धर्मशास्त्रीच मोजून देतात. हा प्रत्येक पंथ कुराणाचा आपलाच अर्थ खरा ईश्वरी संदेश मानून इतर झाडून साऱ्या मुसलमानी पंथांचंही बहुधा काफर, धर्मबाह्य, पाखंड असे शापून ते नरकात पडतील असे बळपूर्वक प्रतिज्ञा पितात. म्हणजे वास्तविक पाहता कुराणे कमीत कमी 700 आहेत, एक नव्हे. खतावियन पंथ. एकाच कुराणाचे अत्यंत विरुद्ध असे विभिन्न अर्थ लावण्याच्या परंपरेचा कळस जर पाहायचा असेल तर अब्दुल खताव या मुसलमानी आचार्याचा पंथ पाहावा. याच्या मते कुराणाचा अर्थ शब्दशः न घेता लाक्षणिकपणे कुठे कुठे घेणे योग्य. तसा अर्थ लावता त्याचा खरा ईश्वरी संदेश जो मिळतो तो हा की स्वर्ग म्हणून जो कुराणात देवाने सांगितला तो म्हणजे या लोकीचीच यच्चयावत सुखेनी उपभोग. नरके म्हणजे दुःखेनी रोग. प्रलयाची गोष्ट खोटी, जग हे असेच चालणार. यास्तव मध्यम मांसंच मीनंच मुद्रा मैथुनमेवच
यास यथेच्छ उपभोगणे हाच धर्म होय. ज्या ज्या इहलोकी दुःख देणाऱ्या उपासतापास प्रवृत्ती गोष्टी तोच अधर्म. संदर्भ सेल्स कुराण इंट्रोडक्शन पेज 136. दिवसातून 50 वेळा निमाज पडला पाहिजे. 5 वेळांनी काय होणार? असा कर्माती पंथ ज्या कुराणाचा अत्यंत कर्मठ अर्थ लावतात त्याच कुराणाचा खताबियन हा अर्थ लावतात. पुरुष बुद्धी नि तर्क अप्रतिष्ठ अस्थिर यास्तव कोणचा तरी एक अपौरुषीय अनुल्लंघ्य तर्कातीत देवदत्त धर्मग्रंथ परमप्रमाण माननेच युक्त असे म्हणणाऱ्यांनी कुराणाची गत ही वेदासारखीच बायबलासारखीच कशी झाली ते या लेखावरून चित्ते आणावे. ग्रंथ जरी एक कुराण हाच ठरविला, तो त्रिकाला बाधित नि अनुल्लंघ्य मानला इतकेच नव्हे, तर तो धर्मग्रंथ तसा न मांडणाऱ्यांच्या बोकांडी कोटीक्रमाने काम न भागले तर रक्तबंबाळ लाठीक्रमाने बसविला तरी देखील त्या कुराणाचा अर्थ लावण्याच्या कामी पुन्हा पुरुषबुद्धी वाचून दुसरे कोणतेही साधन मनुष्यापाशी नसल्यामुळे त्या एका कुराण ग्रंथाची 700 कुराणे व्हावयाची ती होतातच, होणारच. कोणत्याही ग्रंथास ईश्वर प्रदत्त मानले की मनुष्याच्या प्रगतीच्या नि विज्ञानाच्या पायात बेड्या ठोकून धर्मांधता नि धर्मोन्माद मोकाट सुटलाच म्हणून समजावे. यापेक्षा हे कुराण, पुराण, वेद, अवेस्ता, बायबल, टाल्मद प्रभृती सारे ग्रंथ मनुष्यकृत त्या त्या परिस्थितीतील ज्ञान नि अज्ञान यांही संपृक्त पण लोकहित बुद्धीने प्रचलविलेले नि म्हणूनच आदरार्ह मानून आपण साऱ्यांनी ते अभ्यासावे. प्रत्यक्ष प्रयोगांती जे त्यात आज अतथ्य ठरते, अहितकारक ठरते ते त्यागावे. तथ्य निहित ते साऱ्यांनी सामायिक मानवी संपत्ती समजून स्वीकारावे. हेच इष्टतर, तथ्यतर, हिततर होय नव्हे काय? संदर्भ किर्लोस्कर जुलै ऑगस्ट 1935.